मंगळवारी संध्याकाळी 5 ते 6च्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आडोशी नावाच्या एका बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला आणि त्याच्यामुळे जवळपास 32 तास त्या हायवेवरती ट्रॅफिक होती. वाहनं जागच्या जागी उभी, 20 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक, इतकी ट्रॅफिक. इतकं आपलं कर्तव्यदक्ष प्रशासन आहे की एक टँकर त्या जागेवरनं हलवण्यासाठी ह्यांना 32 तास लागले. मग मला एक प्रश्न पडतो की ज्या वेळेला आपण प्रवास करतो हायवेवरून तेव्हा सरकार जागोजागी टोल नाके उभारून आपल्याकडनं टोल घेतं. पण तो टोलने जमा झालेला जेवढा पैसा नक्की कुठे जातो? लोकांना जर सोयीसुविधा भेटत नाहीत, 32 तास जर लोकांना त्या रांगेमध्ये उभं राहावं लागलं, प्रशासन काय करत होतं? प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी जे सरकार आपण निवडून दिलेलं आहे ते काय करत होते? आता त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली लोक, कोणी बिचारा इंटरव्ह्यूसाठी जात होता, कोणी उपचारांसाठी मुंबईला चालला होता, कोणी नातेवाईकांना भेटण्यासाठी चालला होता, प्रत्येक जण आपापल्या कामासाठी, कोणी माल वाहतूक करून घेऊन चालला होता व्यवसायासाठी. या सगळे लोक बिचारे 32 तास त्या ठिकाणी एकाच ठिकाणी अडकून होते. म्हणजे मी माहिती काढली की टोल नाक्यांवरती जे टोल आकारले जातात, कार, जीप आणि व्हॅन अशा 4 चाकी वाहनांसाठी 320 रुपये टोल आकारला जातो. मिनी बस आणि टेम्पोसाठी 495 रुपये टोल आकारला जातो. ट्रकसाठी 685 रुपये, बससाठी 940 रुपये, 3XL ट्रकसाठी 1630 रुपये आणि मोठ्या अवजड वाहनांसाठी 2165 रुपये, म्हणजे 2165 रुपये इतका टोल आकारला जातो. दिवसाला हजारो वाहनं त्या रस्त्यांवरून ये जा करत असतात. त्या सगळ्यांकडनं टोल आकारले जातात. करोडो रुपये दिवसाला टोल जमा होतो. एवढा पैसा कुठे जातो? बरं, काही प्रश्न मला पडले. तर निवडणुकीच्या वेळेला जे नेते लोकांच्या सेवेसाठी एवढे तत्पर अचानकपणे होतात, ते निवडून आल्यावरती ज्यावेळेला ते सत्तेमध्ये येतात तेव्हा इतकी सेवा तत्परपणे का नाही देत लोक? 32 तास या लोकांना लागतात एक टँकर तिकडनं हलवण्यासाठी. बरं, IRB जे टोल वसूल करणारी जी कंपनी आहे IRB, ते एवढा टोल वसूल करून सुद्धा लोकांना काय सेवा देत आहेत? इतका पैसा त्या टोलमधनं जमा होतो. अशा प्रकारची एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा का नाही आहे? त्या पैसा जर त्या गोष्टींसाठी वापरला गेला तर मला वाटतं टोल देणाऱ्यांना सुद्धा समाधान वाटेल. या गोष्टी कुठेतरी सरकारने मनावर घेतल्या पाहिजे. आज हायवेवरती ज्या टोल घेऊन सुद्धा लोकांना काय सोयीसुविधा मिळत आहेत हे सगळं लोक तुम्हाला सांगतीलच. सरकार म्हणून तुम्हाला ताफे असतात, पोलीस सुरक्षा असते, तुमच्या गाड्या सुसाट निघून जातात. सामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार? निवडणुकीच्या वेळेला तुम्ही मतदार राजा म्हणून ज्या मतदार राजाला जोगवा मागतात, त्याच्यासमोर मतांचा जोगवा मागतात. मग निवडून आल्यावरती त्या मतदार राजा तुमचा ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो, त्याच्याकडे कोण लक्ष देणार? सरकार म्हणून तुम्ही काय करता? प्रशासनही डिम्म आणि सरकारही डिम्म. सामान्य जनतेने कोणाच्या दारामध्ये जायचं? कोणावर विश्वास ठेवायचा? आशेने कोणाकडे बघायचं? हा मोठा प्रश्नच आहे. तुम्हाला जर एवढी वर्ष हातामध्ये सत्ता देऊन सुद्धा तुम्हाला ट्रॅफिकची समस्या सोडवता येत नाही, नीट रस्ते देता येत नाहीयेत, लोकांना सोयीसुविधा पुरवता येत नाहीयेत आणि आपण जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न बघतोय. इथं मूलभूत गोष्टी आमच्या राजकारणी सोयीसुविधा पुरवू शकत नाही. मूलभूत गोष्टींच्या आजही आमच्या देशामध्ये निवडणुकीसाठी रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य याच गोष्टींवरती निवडणुका लढवल्या जातात. पुढचा विचार आपण कधी करणार? या गोष्टी कधी सोडवल्या जाणार? आज ग्रामीण भागामध्ये नीट रस्ते नाही आहेत, शहरी भागांमध्ये नीट रस्ते नाही आहेत, आरोग्य व्यवस्थेची बोंब आहे, नीट शिक्षण मुलांना मिळत नाही आहे, सरकारी शाळांची अवस्था काय झाली ती आपण बघतोय, सरकारी कार्यालयांची काय अवस्था आहे, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे, कुठे नेटकेपणा नाही आहे. या सगळ्या गोष्टी लक्ष देण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे ना. जे आमदार आम्ही निवडून देतो त्यातनं जे मंत्री होतात ते करत काय असतात? विधान भवनामध्ये बसून किंवा मंत्रालयामध्ये बसून नक्की काय करतात? मंत्र्यांनी किंवा संबंधित आमदारांनी जातीनं त्या गोष्टीकडे लक्ष देऊन लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांना रोज कुठच्या अडचणींना, प्रश्नांना सामोरं जावं लागतं, बारकाईने लक्ष देऊन त्या गोष्टी सोडून घेतल्या पाहिजेत, तर ते प्रश्न सुटतील ना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.